नमस्कार. कुठलाही वेळ न घालवता आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करूयात बघा. तुम्हाला थंबनेलवरूनच कळालंच असेल, की आजचा आपला टॉपिक कोणता आहे. टॉपिकचं नाव आहे अमेरिकेची निवडणूक पद्धत, प्रोसेस ऑफ US इलेक्शन किंवा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कसा निवडून येतो हे आज आपल्याला बघायचं आहे बघा. बघा जेवढे का राष्ट्राध्यक्ष असतील जगामध्ये त्यापैकी सर्वात कॉम्प्लिकेटेड प्रोसेस जी आहे ती USची आहे बघा. म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीची प्रोसेस जी आहे ती सगळ्यात कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे किंवा समजून घ्यायला थोडीशी अवघड आहे. त्यामुळं मी जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सोपं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपण एक स्लाईड बघत जाऊयात आणि कंप्लीट स्लाईड बघितल्यानंतर परत पहिल्यापासून मी एक लिंक तुम्हाला सांगेल. त्या लिंकमध्ये तुम्हाला सगळा डाऊट क्लिअर होऊन गेलेला असेल बघा. आता एक एक पॉईंट. अमेरिकेच्या निवडणुकीसाठी म्हणजे अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष आहे त्याची अर्हता काय असते, म्हणजे निवडणुकीला उभे राहायचे पात्रता काहीतरी असली पाहिजे किंवा इंग्लिशमध्ये क्वालिफिकेशन्स फॉर इलेक्शन ॲज प्रेसिडेंट हे म्हणतो आपण. मग आता त्याला 3च अटी सांगितलेल्या आहेत. मग 3 अटी कोणत्या कोणत्या? बघा आता थोडंसं मी भारताचा राज्यघटना किंवा भारताचा राष्ट्राध्यक्ष किंवा काय म्हणता येईल आपल्याला भारताचा राष्ट्रपती आणि हा राष्ट्राध्यक्ष यांचं मी थोडंसं कंपॅरिझन करून चालणार आहे समजण्यासाठी. भारतीय राज्यघटनेत जर बघितलं आपण तर इथं काय लिहिलेलं आहे, तर जन्माने वगैरे असं काही उल्लेख केलेला नाही आहे, फक्त भारताचा नागरिक असं उल्लेख केलेला आहे. मग आता भारताचा नागरिक जर बघितला आपण, भारताचा नागरिक 5 प्रकारे बनता येतं. मग 5 प्रकार कोणते कोणते आहेत ते? जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती, प्रदेशाचे सामिलीकरण किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, बाय बर्थ, बाय डिसेंट, बाय रजिस्ट्रेशन, बाय नॅचरलायझेशन, इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. हे 5 प्रकारे आपण नागरिकत्व मिळवू शकतो. मग आता एक उदाहरण म्हणून सांगतो मी. सोनिया गांधी ज्या आहेत त्या नोंदणी तत्वाद्वारे भारतीय नागरिक बनलेल्या आहेत. म्हणजे जर भविष्यात त्यांना जर राष्ट्रपती जर बनायचं असेल तर त्या बनवू शकतात, अशी काय अट नाही. भारतीय राज्यघटनेत फक्त काय म्हटलेलं आहे की भारताचा नागरिक असावा बस. मग ते कुठल्याही मार्गाने मिळवलेलं असेल काय प्रॉब्लेम नाही. पण अमेरिकेमध्ये असं नाही आहे. अमेरिकेमध्ये एकाच अटीत 2 अटी आहेत असं म्हणू शकतो आपण. एकाच अटीत 2 अटी असं का म्हटलं मी? पहिलं तर तो अमेरिकेचा नागरिक असला पाहिजे आणि त्यातल्या त्यात दुसरी अट त्याच्यामध्येच काय बनते, त्याचा जन्म अमेरिकेतच झालेला असला पाहिजे, ही दुसरी अट म्हणू शकतो. दुसरी अट काय, की त्याने त्याची वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. म्हणजे कमीत कमी तो 35 वर्ष पूर्ण केलेला असा. 35च्या पुढे तो किती पण असेल चालू शकतं. सेम टू सेम भारतीय राष्ट्रपतीसाठी सेम अशीच अट भारतीय राज्यघटनेत आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेत 2च अटी आहेत, भारताचा नागरिक आणि 35 वर्ष वय. आता ही तिसरा पॉईंट जो आहे, बरं भारतीय राज्यघटनेत याच्या व्यतिरिक्त पण बारीक बारीक पॉईंट आहेत, मी ते इथे इन्क्लूड करत नाहीत. आता तिसरा पॉईंट, त्याने 14 वर्ष अमेरिकेत वास्तव्य असावी. म्हणजे आता उदाहरण जर घेतलं आपण, डोनाल्ड ट्रम्प असतील किंवा जो बायडन असेल, या दोघं जन्माने अमेरिकी नागरिक आहेत. त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्णसुद्धा केलेली आहेत आणि अमेरिकेमध्ये त्यांनी कमीत कमी 14 वर्ष त्यांनी वास्तव्य केलेलं असावं. आता मी एक उदाहरण म्हणून फक्त इथं उदाहरण घेतोय की समजा एखाद्या व्यक्तीचं वय जस्ट 35 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तो अमेरिकेचा जन्माने नागरिक आहे, तो निवडणुकीला उभा राहू शकतो का? तर राहू शकतो, पण काय असलं पाहिजे, त्याच्या वयाच्या 35 वर्षांपैकी त्याने त्याचे 14 वर्ष अमेरिकेत वास्तव्य केलेले असावे, तर तो निवडणुकीला उभा राहू शकतो. आणि आता शेवटचा पॉईंट जो की राज्यघटनेतच उल्लेख केलेला आहे, पण तो थोडासा नंतर केलेला आहे, सुरुवातीला नव्हता, म्हणून मी इथं स्टार करून लिहिलेलं आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो असतो ना, तो जास्तीत जास्त 2च कार्यकाळ उपभोगू शकतो. म्हणजे एकदा निवडून आला 4 वर्ष राष्ट्राध्यक्ष झाला, परत एकदा निवडून आला 4 वर्ष राष्ट्राध्यक्ष झाला, असे फक्त 2च कार्यकाळ तो उपभोगू शकतो. मूळ राज्यघटनेत मात्र अशी तरतूद नव्हती बघा. ही तरतूद नंतर त्या ठिकाणी सामील केलेली. आता ही का सामील केली त्याचं एक उदाहरण किंवा महत्त्वाची घटना त्याच्यातली सांगतो बघा. फ्रँकलिन रुझवेल्टचं तुम्ही नाव ऐकलं असेल. फ्रँकलिन रुझवेल्ट हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आता ते बघा 1933ला पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले. त्याच्यानंतर 4 वर्षांनी लगेच 1937ला राष्ट्राध्यक्ष झाले. परत 4 वर्षांनी 1941ला राष्ट्राध्यक्ष झाले. आता 41 बघा त्या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड चालू आहे. त्याच्यानंतर 1945ला परत एकदा राष्ट्राध्यक्ष झाले. म्हणजे 4 वेळा सलग ते निवडून आले होते. पॉईंट लक्षात ठेवा, सलग 4 वेळा निवडून येणारे राष्ट्राध्यक्ष आहेत ते फ्रँकलिन रुझवेल्ट. आता इथे एक पॉईंट, 1945लाच मार्च महिन्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. बघा
जानेवारी महिन्यात दरवर्षी म्हणजे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष जो असतो राज्यघटनेनुसार जानेवारी महिन्यामध्ये शपथ घेत असतो आणि मार्च महिन्यामध्ये लगेच त्यांचा मृत्यू झाला 1945ला. आता राष्ट्राध्यक्षाचा मृत्यू झालाय, नंतर कोण येतं त्या ठिकाणी लगेच त्यांचा उपराष्ट्राध्यक्ष जो असतो तो राष्ट्राध्यक्ष बनतो. बघा भारताप्रमाणे नाहीये. भारतात कसं आहे, राष्ट्रपतीचा मृत्यू झाला तर उपराष्ट्रपती राष्ट्रपती बनतो, पण फक्त 6 महिन्यापुरताच बनू शकतो. काय करायचं असतं, 6 महिन्यात लगेच नवीन निवडणूक घ्यायची असते आणि नवीन राष्ट्रपतीची नियुक्ती करायची असते, म्हणजे निवडून आणायचा असतो. पण अमेरिकेमध्ये असं नाहीये. राष्ट्राध्यक्षाचा जर मृत्यू झाला तर त्याचा पूर्ण उरलेला कार्यकाळ जो आहे तो कोण भोगणार, तर जो उपराष्ट्राध्यक्ष जो असतो तो भोगणार. त्यांच्या वेळेस 1945ला उपराष्ट्राध्यक्ष कोण होतं, तुम्हाला नाव दिसत असेल बघा, हे उपराष्ट्राध्यक्ष होते. आता मार्च महिन्यात हे उपराष्ट्राध्यक्ष झाले, राष्ट्राध्यक्ष झाले. आता तुम्हाला जर दुसरं महायुद्ध जर तुम्ही वाचलं असेल तर 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 हिरोशिमा आणि नागासाकीवरती अमेरिकेने बॉम्ब टाकले होते, अणुबॉम्ब. आता तो टाकण्याचा आदेश कोणी दिलेला असणार आहे, यांनीच टाकण्याचा आदेश दिलेला असणार आहे बघा. बरं, आता त्याच्यानंतर थोडं राजकारण थोडंसं पुढे जात राहिलं. आता एकच व्यक्ती जर 4 वेळा राष्ट्राध्यक्ष बनत असेल, बाकीचे जे कोण सिनियर नेते असतील त्यांचा इगो हर्ट 100% होणार. मग ते ज्यावेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस त्यांनी काय केलं, 22वी घटना दुरुस्ती केली त्यांच्या राज्यघटनेमध्ये 1951ला. बघा परत एकदा रिपीट करतो, 22वी राज्यघटना दुरुस्ती 1951 त्यांची, अमेरिकेची, आपला विषय चालू नाही इथं. आणि त्या घटना दुरुस्तीनुसार सांगितलं की एखादा व्यक्ती जास्तीत जास्त फक्त 2च कार्यकाळ उपभोगू शकतो, म्हणजे 2च वर्ष, म्हणजे 2 वर्ष नाही, 8 वर्ष तो काय करू शकतो, राष्ट्राध्यक्ष राहू शकतो. हे अमेरिकेच्या राज्यघटनेत सांगितलं. बघा अर्थ काय काय सांगितली, जन्माने अमेरिकेचा नागरिक, वय वर्ष 35 पूर्ण पाहिजे आणि त्याने 14 वर्ष अमेरिकेत राहिलेलं पाहिजे आणि निवडून आला तर त्याच्यानंतर पुन्हा एकदाच फक्त निवडून येऊ शकतो, म्हणजे पूर्ण टोटल 2 वेळा निवडून येऊ शकतो. बघा आता पुढचा पॉईंट, निवडणुकीची पद्धत, प्रोसेस ऑफ इलेक्शन, जो की सगळ्यात कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. बघा बऱ्याच जणांना वाटत असेल आत्ता जो निकाल लागला त्या निकालानुसार जो बायडन जिंकले, म्हणजे आता ते फायनल झालं असं काही नाही आहे. बघा त्या ठिकाणी फायनल झालं म्हणजे जवळपास 99.99% तेच होणार आहेत, काहीच विषय नाही आहे त्याच्यामध्ये. पण अजून फायनल होणं बाकी, ते आता या प्रोसेसमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं जसं जाईल तसं कळत जाईल. बघा आता निवडणुकीची पद्धत किंवा प्रोसेस ऑफ इलेक्शन. आता तर अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष अप्रत्यक्ष निवडून दिला जातो. पर एक जनरल लाईन घेतलेली आहे मी. आता अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो याचा अर्थ काय होतो, जनता जी असते ना, की जनता डायरेक्ट राष्ट्राध्यक्षाला मतदान करते का, तर नाही, त्यांच्या प्रतिनिधीला मतदान करत असते. एक उदाहरण घेतो, आपलं भारतातलंच उदाहरण घेऊयात. समजा भारतातल्या लोकसभेमध्ये 543 खासदार आहेत, आपण मतदान कोणाला करतो, म्हणजे भारतातली जनता 543 खासदारांना मतदान करते आणि त्या 543 पैकी ज्यांची मेजॉरिटी जास्त बनते ते काय करतात, त्यांच्या समूहातून एकाला काय करतात, पंतप्रधान बनवतात. म्हणजे आपण थेट पंतप्रधानाला मतदान केलं होतं का, नव्हतं केलं. म्हणजे आपला पंतप्रधान पण कसा निवडून येतो, अप्रत्यक्षरित्या निवडून येतो. आणि सेम त्याच प्रकारे अमेरिकेत सुद्धा त्यांचा राष्ट्राध्यक्ष अप्रत्यक्षरित्या निवडून येतो. बघा आता पहिली स्टेप, निवडणुकीची पहिली स्टेप काय असते बघा, प्रत्येक पक्ष जो आहे, आता बघा 2 मोठे पक्ष आहेत, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक, हे 2 पक्ष मोठे पक्ष आहेत, आपल्याला माहितीच आहे. अमेरिकेतले हे 2 मोठे पक्ष आहेत, पण इतर सुद्धा पक्ष आहेत. आपल्याला असं वाटू शकतं की तिथे 2च पक्ष आहेत, पण असं काय नाही आहे. हे 2 मोठे पक्ष आहेत, इतर पक्ष सुद्धा त्या ठिकाणी आहेत, त्यांचे उमेदवार पण त्या ठिकाणी म्हणजे उभे राहिलेले असतात. आता बघा प्रत्येक पक्ष जो असतो ना, तो काय करतो, आपल्यातून एक उमेदवार उभा करत असतो. म्हणजे प्रत्येक पक्ष आपल्यातून एक उमेदवार उभा करतो राष्ट्राध्यक्षपदासाठी. आता तो उमेदवार पण त्या पक्षामधून निवडणूक घेऊन त्या ठिकाणी आलेला असतो. बघा असं नाही की आता त्या ठिकाणी माझा एक पक्ष आहे आणि मला असं वाटलं की मला राष्ट्राध्यक्ष व्हायचे, मग मी माझ्या नावाची घोषणा केली, असं नाही होत त्या ठिकाणी. म्हणजे मी जरी घोषणा केली तरी मला माझ्या पक्षाने त्या ठिकाणी निवडून दिलं तरच मी त्या ठिकाणी उभा राहू शकतो, नाही तर नाही उभा राहू शकत. म्हणजे पहिल्यांदा कुठं होणार मतदान, त्यांच्या पक्षातले जे काही सभासद असतात ते मतदान करून एका उमेदवाराला उभं करतात, प्रत्येक पक्ष करतो असा.
त्याच्यानंतर अमेरिकेची जनता मतदान करते त्या उमेदवारांना. आता ती ती मतदानाची तारीख जी असते ना, ती तारीख म्हणजे तारीख नाही लिहिलेली एक्झॅक्ट, पण कोणता दिवस असतो हे अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सविस्तर लिहिलेले आहे बघा. आणि काय लिहिलेलं आहे ते, ट्यूजडे आफ्टर फर्स्ट मंडे ऑफ नोव्हेंबर, म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये जो काय पहिला सोमवार जो आहे फर्स्ट मंडे, त्याच्यानंतर येणारा जो मंगळवार असेल त्या दिवशी निवडणूक होणार. म्हणजे जर चुकून जर पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्याच तारखेला जर मंगळवार आला तर निवडणूक त्या दिवशी होणार नाही. म्हणजे 1 तारीख सोडून 2 तारीख ते 8 तारखेपर्यंत त्या लॉजिकने निवडणूक होऊ शकते. म्हणजे ही तारीख आपल्याला फिक्स माहिती आहे, 2 तारीख ते 8 तारखेपर्यंत 100% मतदान होणारच आहे बघा. या वर्षीची जर कन्सेप्ट पाहिली आपण, यावर्षी नोव्हेंबरमध्ये पहिला सोमवार 2 तारखेला आलता, म्हणून पहिल्या सोमवार नंतर येणारा मंगळवार तो कधी आला होता, 3 नोव्हेंबरला. म्हणून अमेरिकेच्या जनतेने मतदान कधी केलं, 3 नोव्हेंबरला मतदान केलं होतं बघा. बरं, आता नेक्स्ट स्लाइड बघा. तर 3 नोव्हेंबरला मतदान कोणाला केलं, कोणासाठी मतदान केलं, तर इलेक्टरल कॉलेज याच्यामधले जे कोण सदस्य आहेत त्यांना मतदान केलं होतं. आता इलेक्टरल कॉलेज म्हणजे काय, किंवा इलेक्टरल कॉलेजमधले जे सदस्य आहेत ते म्हणजे काय नीट. बरं, सेम टू सेम भारतीय संसद जी आहे सेम त्याचप्रमाणे कन्सेप्ट आहे बघा या ठिकाणी. आता भारतीय संसद असं कन्सिडर करा या ठिकाणी, इथं संसद आहे, संसदेमध्ये 2 घटक असतात. या ठिकाणी राज्यसभा आहे असं कन्सिडर करा, आणि या ठिकाणी लोकसभा आहे असं कन्सिडर करा. आता सेम कन्सेप्ट अमेरिकेत सुद्धा आहे. मग आता अमेरिकेमध्ये संसद, आपण संसद म्हणतो ते काय म्हणतात, काँग्रेस असं म्हणतात. काँग्रेसमध्ये 2 घटक परत, सिनेट, आपलं जसं राज्यसभा आहे त्यांचं तसं सिनेट आहे, आणि आपलं जसं लोकसभा आहे तसं त्यांचं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आता सिनेटमध्ये 100 सदस्य आहेत, आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह याच्यामध्ये किती सदस्य आहेत, 435 सदस्य आहेत. परत एकदा रिपीट करतो, सिनेटमध्ये 100 सदस्य आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह याच्यामध्ये 435 सदस्य आहेत. आता बघा इथं सिनेटमध्ये 100 कसे आले ते बघू. आता पूर्ण जर अमेरिका बघितला, अमेरिकेमध्ये एकूण 50 राज्य आहेत, प्रत्येक राज्यातून 2-2 सदस्य आले. 2 सदस्य आले म्हणजे 50 गुणिले 2 किती होत आहेत, 100 इतके होत आहेत, 100. आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह याच्यामध्ये 435 सदस्य आहेत. आता 435 ते लोकसंख्येनुसार वाटणी झालेली आहे त्यांची त्या ठिकाणी बघा, लक्षात ठेवा. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधले सदस्य जे आहेत त्यांची लोकसंख्येनुसार वाटणी आहे. म्हणजे ज्या राज्याची लोकसंख्या जास्त सदस्य जास्त, ज्या राज्याची लोकसंख्या कमी त्यांचे सदस्य कमी. पण सिनेटमध्ये तसं नाही आहे, लोकसंख्येशी काही घेणं देणं नाही आहे. 50 राज्य, प्रत्येकाला 2, 2 गुणिले 50 किती आले, 100. म्हणजे हे 435 आणि हे 100, या दोघांना एकत्रित काय म्हणतो आपण, इलेक्टरल कॉलेज असं म्हणतो बघा, इलेक्टरल कॉलेज. आता इलेक्टरल कॉलेजमध्ये टोटल सदस्य किती आले, 435 प्लस 100 म्हणजे किती आले, 535. पण 535 हा काय फायनल आकडा नाही आहे, त्याच्यामध्ये अजून 3 ॲड होतात. ते 3 कसे ॲड झाले, कुठे ॲड झालेत, कुणाचे ॲड झालेत ते आपण पुढं बघूयात नेक्स्ट स्लाईडमध्ये बघा. आता इथे एक मॅप दाखवलेला आहे बघा. आता एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा. कॅलिफोर्निया लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, कॅलिफोर्नियाचे सदस्य किती आहेत इलेक्टरल कॉलेजमध्ये, 55. त्याच्यानंतर अजून एक टेक्सास लक्षात ठेवायचं आहे, टेक्सासचे किती आहेत तर 38 सदस्य आहेत टेक्सास. त्याच्यापुढं न्यूयॉर्कचे लक्षात ठेवायचे 29. पहिले 3 लक्षात ठेवायचे आपल्याला, मग पहिलं 3 कॅलिफोर्निया 55, टेक्सास 38, न्यूयॉर्क 29. आता 29 2 ठिकाणी आहेत म्हणून ते दोन्ही लक्षात ठेवायचे. आणि इथं फ्लोरिडा 29, न्यूयॉर्क पण 29 आहे आणि फ्लोरिडा पण 29 आहे. पण हे 55ची फोड कशी आहे बघा, नीट चेक करा. आपण लास्ट स्लाईडमध्ये काय चेक केलं होतं, सिनेटचे किती आहेत 100, प्रत्येक राज्याचे 2, आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत. आणि या दोघांना मिळून आपण काय म्हणतो, इलेक्टरल कॉलेज असं म्हणतो बघा. आता चेक करा नेट पुढच्या स्लाईडमध्ये. इथं कॅलिफोर्नियामध्ये 55 सदस्य आहेत इलेक्टरल कॉलेजमध्ये. पण 55 कसे मग, तर 55ची फोड करावी लागणार आपल्याला 53 अधिक 2, म्हणजे 53 कुठने येणार, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधनं येणार. इथं तुम्हाला क्लिअर कळलं, कॅलिफोर्निया हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह HOR असं लिहिलं आहे मी, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह 53 येणार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधून. आणि सिनेटचे सगळ्यांचेच 2 आहेत म्हणून इथं 2, सगळीकडे 2 कॉमन येणार. म्हणजे टोटल किती आले 55, कॅलिफोर्नियाला 55 लिहिलेले आहेत. मग आता सेम तसंच
टेक्सासला किती आहेत 38, म्हणजे 38 मधले 36 कुणाचे असणार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे आणि 2 कुणाचे असणारे सिनेटचे. सेम तसंच न्यूयॉर्कला 29 लिहिलेले आहेत, 29 मधले 2 कुणाचे सिनेटचे आणि 27 कुणाचे असणारे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे. सेम फ्लोरिडाला पण तसंच असणार आहे. आता उरतो तो पॉईंट, मी 3 ॲड होतो असा पॉईंट सांगितला होता बघा. 3 ॲड कुठले होतात. आता इथं जर तुम्ही नीट बघितलं तर मी झूम करतो थोडंसं, हा पार्ट नीट बघा. इथं इथं थोडा झूम केलेला आहे बघा मी. इथं हा पार्ट नीट चेक करा. आता इथं स्टार केलेला सारखं एक पॉईंट दिसतोय बघा, स्टार. हे स्टार जे आहे हे कुठलं राज्य नाही आहे. पूर्ण अमेरिकेमध्ये फक्त एकच केंद्रशासित प्रदेश आहे, तेच म्हणजे वॉशिंग्टन DC, वॉशिंग्टन डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. म्हणजे फक्त एक जिल्हा आहे त्या ठिकाणी, राज्य नाही आहे त्या ठिकाणी ते. म्हणजे या ठिकाणी फक्त अमेरिकेचं शासन असतं, म्हणजे अमेरिकेचं केंद्राचं शासन डायरेक्ट त्या ठिकाणी असतं. आता आपण जे व्हाईट हाऊस जे नेहमी ऐकतो ते व्हाईट हाऊस म्हणजे कुठे, वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कुठं राहतो, तो व्हाईट हाऊसमध्ये राहतो, वॉशिंग्टन DC मध्ये राहतो. आणि सुरुवातीला राज्यघटनेने यांना सदस्यत्वच दिलं नव्हतं. म्हणजे इथं जी लोक राहतात वॉशिंग्टन DC मध्ये, यांना राष्ट्रपती निवडण्यामध्ये कुठलाही प्रकारचा अधिकार नव्हता. पण त्याच्यानंतर खूप सारी मागणी झाली आणि त्या मागणीनंतर वॉशिंग्टन DCचे 3 सदस्य ॲड झाले. म्हणून त्या ठिकाणी 535 आणि 535 मध्ये 3 ॲड झाल्यानंतर पुढं किती होतं ना, 538. म्हणजे इलेक्ट्रल कॉलेजमध्ये टोटल सदस्य किती असणार आहेत, 538 इतके असणार आहेत बघा. पुढचा पॉईंट आता बघा, इलेक्ट्रल कॉलेज एकूण सदस्य, सिनेटचे किती 100, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे किती 435, इथेच किती आले 535, आणि वॉशिंग्टन DCचे 3 त्याच्यामध्ये ॲड होणार, टोटल किती आले 538 इतके झाले बघा, 538. आता या ठिकाणी जर आपण 538चं बहुमत जर काढलं, 538 भागिले 2 अधिक 1, याचं उत्तर काय येईल 270. म्हणजे राऊंड फिगर केल्यानंतर त्याचं उत्तर काय येतं 270. म्हणजे राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी एकूण मतदान म्हणजे एकूण इलेक्ट्रल कॉलेजमध्ये किती सदस्य निवडून येणं गरजेचं आहे, 270 एवढे निवडून येणं गरजेचं आहे बघा. आता इथं बघा निवडणुकीचा निकाल आला. निकालामध्ये जर बघितलं आपण, जो बायडन यांचे 290 सदस्य निवडून आले आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे 214 सदस्य निवडून आले. आणि खाली राज्य पण दिलेले आहेत. आता टेक्सासमध्ये किती 38 सदस्य आहेत सांगितलं आपण. टेक्सास रेड कलरमध्ये दाखवलेलं आहे, म्हणजे कोणी जिंकला तो डोनाल्ड ट्रम्प यांनी. सेम तसंच फ्लोरिडा रेडमध्ये दाखवलं आहे, म्हणजे कोणी जिंकला डोनाल्ड ट्रम्प यांनी. न्यूयॉर्क ब्लूमध्ये दाखवलेला आहे, म्हणून कोणी जिंकला तो जो बायडन यांनी. आणि कॅलिफोर्निया हा पण ब्लूमध्ये दाखवलेला आहे, तो पण कोणी जिंकला जो बायडन. म्हणजे जे ब्लू स्टेट्स आहेत ते कोणी जिंकलेले आहेत जो बायडन यांनी, आणि जे रेड स्टेट्स आहेत ते रेड कोणी जिंकलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी. आता बघा चेक करा नीट. आता इथं 290 सदस्य कुणाला भेटले, जो बायडन. डोनाल्ड ट्रम्प यांना 214. आता इथं खाली अजून सदस्य होते, मी सगळ्यांची नावं काही घेतलेली नाहीत, पण प्रत्येक जणाला काय या ठिकाणी 000 त्या ठिकाणी सदस्य आहेत. म्हणजे बाकीच्यांचं सदस्य निवडून आलेलं नाही आहे. मग ते उभे कशाला राहिले होते, तर साहजिक आहे या दोघांपैकी कुणाचं तरी मतदान खाण्यासाठी ते उभे राहिलेले असणार आहेत. समजा आता जो बायडन यांचं मतदान खायचं असेल तर त्यांना सपोर्ट कोणी केलेला असणार आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी. किंवा सेम याच्याच प्रमाणे या विरुद्ध पण होऊ शकतं. डोनाल्ड ट्रम्प यांचं मतदान खाण्यासाठी जो बायडन यांच्या पक्षातर्फे कोणीतरी उभं केलेलं असणार. अशा प्रकारे पण त्या ठिकाणी घटना घडू शकतात. आता टेक्सासची सदस्य संख्या किती सांगितली आपण, एकदा आपण तक्त्यावरती येऊयात परत. टेक्सास टोटल 55 सांगितला, सॉरी कॅलिफोर्निया किती सांगितला 55, टेक्सासला किती सांगितलेले आहेत आपण 38, आणि न्यूयॉर्कला किती सांगितलेले आहेत 29. आता परत आपण मॅपकडे येऊयात एकदा. आता कॅलिफोर्नियाला टोटल सदस्य सांगितले आपण 55, आणि इथं ब्लूमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे 55चे 55 कुणाच्या खात्यामध्ये काउंट झाले, जो बायडन यांच्या खात्यात काउंट झाले. टेक्सासला आपण 38 सांगितले, म्हणजे 38च्या 38 कुणाच्या खात्यात काउंट झालेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यात ॲड झाले. फ्लोरिडाला आपण 29 सांगितले, रेड दाखवलेला आहे, म्हणजे 29चे 29 कुणाच्या खात्यात ॲड झाले, डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यात ॲड झाले. आणि न्यूयॉर्क ब्लूमध्ये दाखवलेलं आहे,
29 आहेत, म्हणजे 29चे 29 कुणाच्या खात्यात ॲड झाले? जो बायडन. मी शब्द जो वापरला तो एकदम काळजीपूर्वक वापरला. कुणाच्या खात्यात जमा झाली असं म्हटलं मी. त्यांचे सदस्य निवडून आले मी असं म्हटलेलं नाही आहे. इथं कॅलिफोर्निया याच्यामध्ये 55 सदस्य आहेत. मी असं म्हटलेलं नाही की 55चे 55 सदस्य जो बायडन यांचे निवडून आलेले आहेत. हाच कॉम्प्लिकेटेड विषय बघा, तो पुढे येईल आता. आता मी तो समजण्यासाठी हा एक पॉईंट घेतलेला आहे, विनर टेक ऑल रूल. आता अमेरिकेत एकूण 50 राज्य आहेत, त्यापैकी 48 राज्यांमध्ये विनर टेक ऑल हा रूल लागू होतो आणि मायने आणि नेब्रास्का या 2 राज्यांमध्ये हा रूल लागू नाही आहे. आता हा रूल काय आहे एक्झॅक्ट तो चेक करूयात आपण. आता मी कॅलिफोर्निया आणि टेक्सास या 2 राज्यांचं या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे बघा. आता आपण कॅलिफोर्नियात जर बघितलं आपण, मतदान झालं. त्या मतदानामध्ये जो बायडन यांचे पण सदस्य उभे होते, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे सदस्य पण उभे होते. आता पूर्ण कॅलिफोर्नियामध्ये जे काय मतदान झालं त्या मतदानात 64% मतदान डेमोक्रॅटिक पार्टीला झालं आणि 33.4% मतदान डोनाल्ड ट्रम्प यांच्या पार्टीला झालं, म्हणजे रिपब्लिक पार्टीला झालं. आता फक्त हा आकडा जर बघितला आपण, कुठला सदस्य निवडून आलेला आहे किंवा नाही हे आपण म्हणत नाही आहे, फक्त आपण मतदानाची टक्केवारी काढली. याच्यामध्ये जर बघितलं जो बायडन जिंकले, म्हणून कॅलिफोर्नियाचा पूर्ण 55च्या 55चा आकडा कोणाला देणार? जो बायडन यांना देणार. म्हणून कॅलिफोर्निया ब्लूमध्ये दाखवलेला आहे आणि कॅलिफोर्नियाचा पूर्ण 55 आकडा हा कोणाच्या खात्यात गेला? जो बायडन यांच्या खात्यात गेला. पण 55च्या 55 सदस्य त्यांचे निवडून आलेले आहेत का? तर नाही. आता बघा, त्यांचे 55 सदस्य जरी असले कॅलिफोर्नियाचे, तरी निवडणूक होताना मात्र फक्त 45 जागांवरतीच निवडणूक झाली. 45. आता त्या खासदारांमध्ये डेमोक्रॅटिक पार्टीचे म्हणजेच कुणाचे? जो बायडन यांचे खासदार 41 खासदार निवडून आलेत आणि रिपब्लिक पार्टीचे 4 खासदार निवडून आलेले आहेत. पण ह्यांची गणना तिथं होत नाही आहे बघा त्या ठिकाणी. म्हणजे मी हा जो 270चा आकडा दाखवला, म्हणजे 270 आपल्याला बहुमत पाहिजे, पण 290मध्ये 55 पूर्ण धरलेले आहेत. कुणाचे? कॅलिफोर्नियाचे. पण ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं, जो बायडन यांचे 41च खासदार कॅलिफोर्नियामधून निवडून आलेले आहेत. पण त्यांच्या इथं काहीतरी वेगळाच असा उलटा नियम आहे. त्यांच्या इथंच नाही, प्रत्येक देशामध्येच असं काही ना काहीतरी वेगवेगळे नियम लागू आहेत. कुठल्याच देशाची निवडणूक पद्धत जी आहे ती 100% बरोबर आहे असं आपण म्हणू शकत नाही बघा. प्रत्येक देशाच्या निवडणुकीमध्ये काही ना काहीतरी खामिया आपल्याला सापडणारच आहेत. बरं, विनर टेक ऑल हा पॉईंट समजला असेल तुम्हाला. आता हा नियम जो आहे तो मायने आणि नेब्रास्का या 2 राज्यांना लागू नाही आहे. आता हा प्रश्न आपल्याला MPSCला वगैरे विचारला जाऊ शकतो, कोणत्या 2 राज्यांमध्ये विनर टेक ऑल रूल लागू नाही? मग काय? मायने आणि नेब्रास्का या 2 राज्यांमध्ये लागू नाही. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. बरं, हाच नियम समजण्यासाठी मी अजून एक उदाहरण घेतलं कॅलिफोर्निया झालं, टेक्सासचं. टेक्सासमध्ये जर बघितलं आपण 38 सदस्य होते. आता इथं जर बघितलं आपण, टेक्सासमध्ये जे काय पूर्ण मतदान झालं त्या मतदानामध्ये 52.2% रिपब्लिक पार्टीला झालं, म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पार्टीला झालं आणि 46.4% मतदान जो बायडन म्हणजेच डेमोक्रॅटिक पार्टीला झालं. आत्ता फक्त एवढा आकडा जर कन्सिडर केला तर जिंकलं कोण? 50% प्लस किंवा किती कशाचे निम्मे प्लस 1 मी असं काहीच म्हणत नाही आहे. तसा नियम नाहीच आहे या ठिकाणी. जो पहिला येईल त्याला सगळं. याच्यामध्ये पहिला कोण आला? मग रिपब्लिक पार्टी पहिली आली. म्हणून टेक्सासचे पूर्ण 38 सदस्य कोणाच्या खात्यात पडले? म्हणजे 38चा आकडा कुणाच्या खात्यात गेला? डोनाल्ड ट्रम्प यांच्या पार्टीत खात्यात गेला. पण ॲक्च्युली खासदार कुणाचे किती निवडून आलेत हे जर बघितलं आपण, तर रिपब्लिक पार्टीचे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पार्टीचे फक्त 22 खासदार निवडून आलेले आहेत आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे 13 खासदार फक्त निवडून आलेले आहेत. बरं, आता यांची पण जर बेरीज केली आपण, 22 आणि 13 किती होतात? 25 आणि 35. आता वरचे 3 जे आहेत तिथं निवडणूक झालेली नाही आहे. का झालेली नाही आहे ते काय मी बघितलं नाही किंवा त्या भानगडीत आपल्याला पडायचं सुद्धा नाही आहे. पुढं, बरं, विनर टेक ऑल हा पॉईंट समजलेला असेल तुम्हाला. आता आपण त्यांचं राज्यसभा, लोकसभा किंवा सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी खासदार आलेले आहेत, आकडे कसे आहेत ते एकदा बघूयात. आता बघा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह किंवा त्यालाच म्हणताना आपण हाऊस ऑफ पीपल असं पण म्हणतात. मग आता 24 सीट त्या ठिकाणी वॅकंट आहेत, म्हणजे भरलेलं नाही आहेत. 435चं त्या ठिकाणी सदस्य संख्या आहे
निवडणूक होताना 411वरतीच निवडणूक झालेली आहे. आता या 411 पैकी 215 कुणाचे आले? डेमोक्रॅटिक पार्टीचे आलेले आहेत. म्हणजेच कुणाचे? जो बायडन यांचे आलेले आहेत. आणि रिपब्लिक पार्टीचे खासदार किती आलेले आहेत? तर 196 खासदार रिपब्लिक पार्टीचे आलेले आहेत. आता सिनेटमध्ये जर गेलो आपण, बरं आपली लोकसभा जर बघितली आपण, दर 5 वर्षानंतर खासदारांची निवडणूक होत असते, दर 5 वर्षानंतर. पण राज्यसभेतले खासदार जे आहेत त्यांचे खासदारांची जर बघितली, त्यांचा कार्यकाळ जो असतो तो 6 वर्षाचा असतो आणि त्यातले प्रत्येक 2 वर्षानंतर 103 खासदार निवडले जातात. मग सेम तशीच प्रोसेस त्यांच्या इथं आहे. त्यांचा सिनेटमधला खासदार 6 वर्ष कार्यकाळ असतो आणि दर 2 वर्षानंतर 1/3 काय होतात? नवीन निवडून येतात. आता यावेळेस 100ची जरी सदस्य संख्या असली तरी यावेळेस फक्त 35 रिक्त होत होते आणि त्या 35 पैकी फक्त 31 वरतीच काय झालं? त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. म्हणजे या ठिकाणी 4 सीट काय असणार आहेत? वॅकंट असणार आहेत. 4 सीट त्या ठिकाणी रिक्त असणार आहेत. आता राज्यसभेमध्ये म्हणजेच काय? त्यांच्या सिनेटमध्ये रिपब्लिक पार्टी म्हणजेच कोण? डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचं बहुमत त्या ठिकाणी किती आहे? म्हणजेच मतदान किती आहे? 48. म्हणजे सिनेटमध्ये खासदार किती आहेत? डोनाल्ड ट्रम्प यांचे 48 आणि जो बायडन यांचे किती असणार आहेत? 46. आणि 2 खासदार जे आहेत ते इतर पक्षांचे आहेत बघा. आता यांची बेरीज जर केली आपण, 46 अधिक 48 अधिक 2 काय भरेल? यांची बेरीज 96 इतकी भरेल बघा, बेरीज 96. आणि इथं जर बघितलं आपण 215 अधिक 196 आणि यांची बेरीज केल्यानंतर 435ला किती बाकी राहते? 24 इतकी बाकी राहते बघा. म्हणजे 24 सीट काय असणार आहेत त्या ठिकाणी? वॅकंट आहेत. आता पुढचा पॉईंट बघूया. त्याच्यामध्ये मतदान झालं, खासदार निवडून आले. आत्ता जर बघितलं आपण, आत्ता आपल्या डोळ्यासमोर निकाल कोणता आहे? फक्त हा निकाल आपल्या डोळ्यासमोर आहे. 290 आणि 214 हा जो निकाल आहे हा निकाल आपल्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे 270 बहुमताला पाहिजे होते, त्याच्यापेक्षा जो बायडन यांना 20ने जास्त भेटलेले आहेत. हा निकाल आपल्याला आत्तापर्यंत माहिती आहे 3 नोव्हेंबरपासून. आता नेक्स्ट स्टेप काय होणार? इथं आपल्याला असं वाटू शकतं की अमेरिकेच्या निवडणुकीची पद्धत कंप्लीट झाली असं सगळ्यांना वाटू शकतं. न्यूज चॅनलवाल्यांनी पण बऱ्यापैकी दाखवताना असंच प्रकारे दाखवलेलं आहे. पण इथं काय प्रोसेस कंप्लीट झालेली नाही आहे. प्रोसेस थोडीशी अजून बाकी आहे बघा. आता ती थोडीशी बाकी प्रोसेस म्हणजेच काय बाकी राहिले ते आता बघूयात नेक्स्ट स्लाईडमध्ये बघा. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? इलेक्ट्रल कॉलेजमधलेच म्हणजे किती होते ते? 538 सदस्य. ते काय करणार? मतदान करणार. आता 538 सदस्य जे आहेत ते 538 सदस्य बघा कसे होतील. आता जो बायडन यांचे सदस्य जर मोजले आपण, 215 हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधले, 46 सिनेटमधले आहेत. त्याची बेरीज केली तर किती होती? 261 इतकी होती. म्हणजे बहुमताला अजूनसुद्धा 9 कमी तिथं. पण ट्रम्प यांचे खासदार जर मोजले 196 हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधले प्लस 48 कुठे सिनेटमध्ये आहेत. आता यांची बेरीज 244 भरती. आता हे तर खूप लांब आहेत म्हणजे त्या ठिकाणी बहुमतापासून. आता पुढची स्टेप, इलेक्ट्रल कॉलेजमधले जे काय सदस्य होते म्हणजे सिनेटमधले आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधले हे दोघं एकत्र येणार आणि त्या ठिकाणी काय करणार? मतदान करणार. आता मतदानाचा दिवस कधी टासणार? तर ते पण अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? मंडे आफ्टर सेकंड वेन्सडे ऑफ डिसेंबर. आणि हा दिवस यावेळेस कधी आलेला आहे? तर 14 डिसेंबर रोजी आलेला आहे. 14 डिसेंबर. आता 14 डिसेंबर रोजी सर्व इलेक्टरल म्हणजेच काय? सेनेटमधले खासदार आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधले खासदार सगळे इलेक्टरल काय करणार? मतदान करणार. आणि याची फायनल स्टेप काय असणार? तर 6 जानेवारी रोजी त्याची मतमोजणी होणार. मतमोजणी कुठे होणार? तर सिनेटमध्ये उपराष्ट्रपतीसाठीची मतमोजणी होणार आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये राष्ट्रपतीसाठी मतमोजणी होणार. आता मी इथं उपराष्ट्रपतीचा उल्लेख कुठंच केला नाही, पण सगळीची सगळी प्रोसेस जी होती ती सेम टू सेम राष्ट्रपतीसाठी सारखीच प्रोसेस आहे, काही वेगळं नाही आहे. पण शक्यतो म्हणण्यापेक्षा नेहमीच राष्ट्रपती ज्या पक्षाचा असतो त्याच पक्षाचा काय असणार आहे त्या ठिकाणी? उपराष्ट्रपतीसुद्धा असतो. आणि सर्वात शेवटी त्यांच्याच राज्यघटनेमध्ये क्लिअर उल्लेख केलेला आहे, नववर्षाच्या 20 जानेवारी रोजी शपथ घेतली जाते. म्हणजे या दोघांचा शपथविधी कधी होणार? आता 20 जानेवारी 2021 रोजी यांचा शपथविधी होणार आहे. बरं, आता जी प्रोसेस होती ती प्रोसेस थोडीशी लिंक व्हावी म्हणून मी परत एकदा रिपीट करतो सगळा पॉईंट, एकदम शॉर्टमध्ये करेल. बघा, 3 नोव्हेंबर रोजी मतदान झालं अमेरिकेमध्ये. इलेक्ट्रल कॉलेजमधल्या सदस्यांना निवडून देण्यासाठी हे मतदान होतं.
इलेक्ट्रल कॉलेज म्हणजेच काय सांगितलं आपण, सिनेटचे 100 सदस्य, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे 100 सदस्य आणि वॉशिंग्टन DC चे 3 सदस्य, या सगळ्यांना मिळून काय बनतात, इलेक्ट्रल कॉलेज बनतं. बरं, एक्झामच्या दृष्टीने आपल्याला हे 3-4 आकडे लक्षात ठेवायचे. कॅलिफोर्नियाचे सदस्य किती आहेत, 55, 53 अधिक 2 असं होऊ शकतं. इथं काय टेक्सासचे किती आहेत, 38. इथं काय फ्लोरिडाचे किती आहेत, 29. आणि न्यूयॉर्कचे सुद्धा किती आहेत, 29. हे आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत एक्झामसाठी. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट इथंच काय म्हणू शकतो आपण, वॉशिंग्टन DC चे किती, 3. पुढचा पॉईंट आता हेच आकडे सांगितले मी आत्ता या ठिकाणी. टोटल इलेक्ट्रल किती झाले मग त्या ठिकाणी, 538. आता हे 538 जणांचं त्या ठिकाणी मतदान होतं आणि ते मतदान झालं. सगळ्यांसाठीच झालं असं नाही, काही ठिकाणी ते जागा रिक्त आहेत. मग जो निकाल लागला तो आत्ता निकाल जो लागलेला आहे तो काय, 290 जो बायडन यांच्या खात्यात आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यात किती, 214 एवढा आकडा आलेला आहे. बहुमताला किती पाहिजे होता, 270. पण इथं जर बघितलं आपण, टेक्सास रेड दिसतोय, पूर्ण रेड स्टेट ज्या आहेत या कुणी जिंकलेल्या आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांनी. आणि पूर्ण ब्लू स्टेट ज्या आहेत त्या कुणी जिंकलेल्या आहेत, जो बायडन यांनी. आता पुढं विनर टेक ऑल रूल सांगितला एक्झामसाठी. हा 2 राज्य महत्त्वाचे आहेत, मायने आणि नेब्रास्का. या 2 राज्यांमध्ये विनर टेक ऑल हा रूल लागू नाही आहे बघा. बाकी 48 राज्यांमध्ये हा नियम लागू होतो. म्हणजेच काय, एखाद्या राज्यात जसं की कॅलिफोर्नियाचं उदाहरण घेतलं मी, पूर्ण कॅलिफोर्नियामध्ये जे काही मतदान झालं त्यापैकी 64% कुणी जिंकलेत, जो बायडन यांना मतदान झालं आणि डोनाल्ड ट्रम्प यांना 33% झालं. म्हणजे जेवढे काय सदस्य उभे होते त्यांच्यापैकी सर्वात जास्त ज्याला मतदान झालं त्या राज्यातला सगळा आकडा कोणाला भेटणार, त्या व्यक्तीला भेटणार. सगळ्यात जास्त मतदान इथं जो बायडन यांना झालं, म्हणजेच डेमोक्रेटिक पार्टीला झालं. म्हणून कॅलिफोर्नियाचे सगळे 55 सदस्य कोणाच्या खात्यात, तर जो बायडन यांच्या खात्यात. पण ॲक्च्युअल कॅलिफोर्नियामध्ये जर बघितलं, हाऊस ऑफ तिथं जर बघितलं तर डेमोक्रेटिक पार्टीचे म्हणजे जो बायडन यांचे किती खासदार निवडून आलेले आहेत, 41. आणि रिपब्लिक पार्टीचे किती आलेले आहेत, तर 4च खासदार निवडून आलेले आहेत. पुढं टेक्सासचं सेम उदाहरण घेतलं मी. टेक्सासमध्ये सर्वात जास्त मतदान डोनाल्ड ट्रम्प यांना होतं, म्हणजेच रिपब्लिक पार्टीला होतं. म्हणून टेक्सासचे सर्व 38 हा जो आकडा आहे तो कुणाच्या खात्यात गेला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यात गेला. पण ॲक्च्युअलमध्ये टेक्सासमध्ये जर बघितलं, रिपब्लिक पार्टीचे फक्त 22 सदस्य निवडून आलेले आहेत आणि डेमोक्रेटिक पार्टीचे फक्त 13 सदस्य निवडून आलेले आहेत. अदर पार्टी एक पण नाही आहे. आता हाऊस ऑफ पीपल किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यामध्ये जर बघितलं, डेमोक्रेटिक पार्टीचे सदस्य 215 झाले आणि इथं रिपब्लिक पार्टीचे किती, 196 झाले. सेम तसंच पॉईंट इथं जर वॅकंट जर बघितले आपण, 24 वॅकंट आहेत. टोटल सदस्य संख्या किती आहे त्यांची, 435 एवढी आहे. पण आत्ता जे इलेक्शन झालं ते फक्त 411 वरतीच इलेक्शन झालं होतं. आणि सेम तोच पॉईंट सिनेटसाठी जर बघितला, सिनेटमध्ये 48 कुणाचे आहेत, रिपब्लिक पार्टीचे आणि डेमोक्रेटिक पार्टी म्हणजे जो बायडन यांचे किती आहेत, 46. आता इथं जे 100 सदस्य होते ते आपल्या राज्यसभेसारखे निवडून येतात, म्हणजे त्यांचा पूर्ण कार्यकाळ 6 वर्ष. दर 2-2 वर्षांनी 1/3 काय होणार, रिटायर्ड होणार, परत नवीन निवडून येणार किंवा ते सुद्धा परत निवडून येऊ शकतात. मग यावेळेस 35 जण रिटायर्ड झाले होते, म्हणजेच कार्यकाळ संपला होता त्यांचा. आणि पण 4 वरती इलेक्शन झालं नाही, त्यापैकी फक्त 31 वरतीच इलेक्शन झालं. आता आकडा जर बघितला, 46 डेमोक्रॅटिक, 48 रिपब्लिक आणि 2 अदर पक्ष किंवा अदर पार्टीला भेटलेले आहेत. 4 सीट त्या ठिकाणी रिक्त आहेत. इथं निवडणूक प्रक्रिया संपली का, तर नाही. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, हे 538 सदस्य जे असणार हे सदस्य काय करणार त्या ठिकाणी. बरं, आत्ता सध्याला यापैकी बरेच सदस्य रिक्त आहेत, त्या ठिकाणी ते भरले जातील किंवा नाही भरले तरी त्या ठिकाणी जेवढे सदस्य आहेत त्यापैकी त्यांच्यामध्ये मतदान होईल. मग आता हे मतदान कधी होतं, तर मंडे आफ्टर 2nd वेडनेसडे ऑफ डिसेंबर. यावेळेस तो कधी आलेला आहे दिवस, 14 डिसेंबरला आले. मग 14 डिसेंबर रोजी सिनेटमधले आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधले सर्व सदस्य मतदान करणार आणि त्याच्यामध्ये 270 ज्याला मतदान होणार त्या ठिकाणी काय होणार, तो राष्ट्राध्यक्ष बनणार. आता या ठिकाणी खासदार फुटण्याची शक्यता आहे का, 100% आहे. त्यांना काय कायदा वगैरे नाही आहे असा की तू या पक्षाचा निवडून आला. जसा भारतामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा आहे तसं त्यांच्या इथं पक्षांतर बंदीचा कायदा नाही. तो कुणालाही मतदान करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. जो बायडनचा एखादा खासदार डोनाल्ड ट्रम्पला पण मतदान करू शकतो किंवा डोनाल्ड ट्रम्पचा एखादा खासदार तो जो बायडनला पण त्या ठिकाणी मतदान करू शकतो. त्यासाठी त्यांच्या इथं कुठल्याही प्रकारचा कायदा नाही आहे. त्यामुळे फुटाफुटी त्या ठिकाणी होऊ शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. पण एखादा खासदार फुटला
आणि त्यामुळे पूर्ण निकालच फिरला, असं आत्तापर्यंत एकदा पण नाही झालेलं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, पहिला जो जनतेचा निकाल असतो ना, आता जनतेच्या निकालातून आपल्याला काय दिसते, कोण त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष होणार आहे, तो जो बायडेन, हे जनतेच्या निकालातून कळते. पण ॲक्च्युअल प्रोसेस संपली का इथं? नाही संपली. पण जनतेचा निकाल जो असतो तोच 99.99% 100% म्हटलं तरी चालेल. आजपर्यंत एकदा पण असं नाही झालं की जनतेला ज्याने निवडलं नव्हतं त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणतरी निवडून आला. आता सेम सर्वात शेवटची स्टेप आता काय, मग मतदान झालं. मतदानानंतर काय होणार? मतमोजणी होणार. मग मतमोजणी कधी होणार त्याची तारीख पण राज्यघटनेमध्ये त्यांच्या लिहिलेली आहे. मग ती कधी आहे? 6 जानेवारी. आणि सर्वात शेवटी तो शपथ कधी घेतो याची पण तारीख त्या ठिकाणी सांगितलेली आहे. ती म्हणजेच कधी? 20 जानेवारी रोजी तो शपथ घेतो आणि त्या ठिकाणी तो राष्ट्राध्यक्ष बनणार आहे. बरं ठीक आहे, आपला टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे.